बनाना आणि ॲप्पल आणि हे काय आवाज येते हे बघा. जेवणमध्ये काय आहे माझं, हे ना अख्खं मसूर डाळची आमटी आहे. एक बेन कसं दिसायला लागले बघा इथं, हे बघा वाय. हाय हॅलो नमस्ते, तुम्हाला सगळ्यांना मनापासून स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. मी आहे आर्या आणि तुम्ही सगळे कसे आहे, बरे आहे ना. आणि मी पण बरी आहे. आणि आत्ता वाजले सकाळचं 8:45 वाजता. आणि हे बघा ॲक्च्युली माझ्या मॉर्निंगची सुरुवात झाली 6 वाजता. आणि 6 वाजता उठून ना मी रात्री ना मेथी सीड्स वाटर घेतलेली आहे. म्हणजे की रात्रीच ना 1 ग्लास पाणीमध्ये 1 चमचा मेथी भिजून ठेवली होती. सकाळी उठून तेच गाळून त्याच्यामध्ये हाफ लेमन स्क्वीज करून ते पिऊन घेतली. आत्ता बघा हे मी ना रात्री ना म्हणजे आता 2-3 दिवस भिजवली नव्हती. काल रात्री आठवणीने भिजवली होती बघा. बदाम आणि मनुके भिजवली होती बघा. आणि हे मनुकेचे पाणी आहे, हे मी टाकणार नाही, हे पिणार आहे. आणि आता मी हे खाऊन घे. पाणी पण ना कधी पण असंच डायरेक्ट प्यायचं नाही. हे बघा तोंडात ना एक 2-3 सेकंड तरी पाणी राहायला पाहिजे, त्याच्यानंतर प्यायचं. 9:45 वाजलेले आहे. मी पण सगळं आंघोळ वगैरे करून आलेले बघा. एवढं फ्रूट्स आणून ठेवलेले आहे, बनाना आणि ॲप्पल आणि हे काय आहे, हे मोसंबी आहे का संत्रा आहे मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. पीनट बटर अँड ब्रेड आणि ह्याच्यामध्ये बनाना घालून घेतलेली आहे. चला मी खाऊन घेते, मग नंतर भेटू. आत्ता ना 1 वाजलेले आहे. विचार करत होती की मी चला आज ना एक ना इव्हनिंग स्नॅकचा रेसिपी शेअर करते. मुरमुरा करायचं, मतलब की आपण ग्रीन टी बरोबर नाही तर ब्लॅक कॉफी बरोबर संध्याकाळी एकदा फ्रूट नसलं की आपण विचार करतो ना काय खायचं. त्याबद्दल चला खूपच सिम्पल आहे, ते करूया. मी तरी ह्याला चुरमुरीच म्हणतो. मी ना तूप वापरणार आहे ह्याच्यामध्ये. तुम्ही पाहिजे तर तेल वापरा. आणि हे बघा चाट मसाला आहे आणि कश्मीरी लाल मिर्च पावडर आणि हळद पावडर. आणि ह्याच्यात बघा लसूण आहे, एकच हिरवी मिरची आहे आणि एक 7-8 लसूण आहे आणि कढीपत्ता आहे. आणि हे बघा हे शेंगा आहे, हे रोस्टेडच आहे, भाजलेलंच आहे ऑलरेडी. आणि हे चणे पण घालणार आहे मी थोडेसे. हे बघा फुल हेल्दी. ॲक्च्युली तुम्ही ना असं साल वगैरे तुम्ही तसं करणार, लेकिन कसं माझे घरी लहान मुलं आहे ना ते पण खातात म्हणून मी साल वगैरे काढलेली आहे. लसूण मिरची आणि कढीपत्ता आहे ना हे घालून घेऊया. हे स्नॅकमध्ये ना मीठ घालायचं नाही आहे, क्योंकि आपण चाट मसाला वापरतो ना ते ऑलरेडी मीठच असते ना, त्याबद्दल ना मीठ वगैरे वापरतो. आणि काश्मीरी लाल मिर्च पावडर घालूया. ह्याच्यामध्ये हे बघा रोस्टेड चना आणि हे पीनट्स चुरमुरी मिक्स करूया. चुरमुरी खूप झाले, कढई छोटं झालं. ते कढई ना छोटं पडायला लागलं म्हणून ना त्याच्यामध्ये थोडंसं मी मिक्स करून घेतली. आता मी बघा मोठ्या परातमध्ये काढून घेतलेली आहे. फक्त ह्याच्यामध्ये ना जरासा चाट मसाला मिक्स करते. आवाज येते हे बघा झालेलं आहे. घेतलेली आहे मी चाट मसाला. हे बघा थोडं हाफ टीस्पून हां एवढंसं घेतलेलं आहे बघा. एवढंसं मिक्स करूया. आता बघा चला आता जेवण करून घेते. आता हे बघा जेवणमध्ये काय आहे माझं, हे ना अख्खं मसूर डाळची आमटी आहे, 1 भाकरी घेतली मल्टीग्रेन, काकडी आहे, भेंडीची भाजी आहे आणि हे बघा अंड्याची भुर्जी प्रोटीनसाठी. चला मग आता मी जेवण करून घेते, तर नंतर भेटूया. आत्ता बघा 3 वाजले. आता जेवण वगैरे सगळं झालं. आता चला तर थोडे 1 तास तरी थोडंसं रेस्ट करूया. आणि काल रात्रीच ना मला वाटतं की 12:30लाच माझं पिरियड आलं. त्याबद्दल एक्सरसाइज करायचं म्हणजे की थोडं बहुत करते मी काय ते, म्हणजे की जास्त असं हे करत नाही आहे. बघा माझं वेन कसं दिसायला लागले बघा इथं, हे बघा वाय. आत्ता ना 5:15 वाजलेले आहे. चला आता मी ग्रीन टी पिऊन घेते माझं. आणि हे बघा गुडियाना झोपलेली आहे, चुनमरी. आता बघा 6 वाजलेले आहे. आता मी चला वॉकिंगला जाते, 1 तास फिरून येते मी.
होती तर 7:30 वाजले. ते पिरियडच्या वेळी ना फास्ट चालायला जमतच नाही आहे. आणि तुम्ही मला सांगा पिरियडमध्ये ना म्हणजे की वॉकिंग करायचं आहे की नाही करायचं 1-1 तास कंटिन्यू. कॉमेंट सेक्शनमध्ये मला अजिबात खरंच नाही. पिरियडमुळे वगैरे ना मला पेट ना फुल सारखं वाटायला लागलं आहे. त्याबद्दल मी आज आता काय खात नाही आहे. डायरेक्ट नाईट ड्रिंक पिऊन घेते. एक्सरसाइज करून दाखवते तुम्हाला ब्रेस्टसाठी. अगर ब्रेस्ट हेवी आहे नाही तर ब्रेस्ट असं हँगिंग आहे तो वरती यायला, ब्रेस्टचा बरोबर शेप यायला, तर त्याबद्दल ना ब्रेस्ट फॅट लॉससाठी 3 एक्सरसाइज दाखवते तुम्हाला. सेकंड एक्सरसाइज बघा, हे बघा जस्ट हे हँड असा आहे ना. आता थर्ड एक्सरसाइज स्टार्टिंगला रेपिटेशन ना 2 सेट करा. 20 टाइम्स 2 सेट करा. नंतर वाढवत जावा. बघा तुमचं ब्रेस्ट ना लिफ्ट होतात आणि बरोबर शेपमध्ये येतात. आता चला 9:15 वाजले. तर हे बघा माझं नाईट ड्रिंक पिऊन घ्यायला लागले. हे जिरा वॉटर आहे. चला आता हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा. नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबा. चला उद्या भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.